नेहमीच आपला सपोर्ट राहिलेलाच आहे. आयसीयूची टीम आमची वेगळी असते. तर आयसीयूच्या डॉक्टरांना पण म्हणजे गेले 10 वर्ष आम्ही सगळे इथे ऑपरेशन्स करत आहोत. जवळजवळ माझ्या अंदाजाने इफ नॉट मोर 4 ते 5 हजाराच्या वर ऑपरेशन्स इथे आम्ही केलेले आहेत इतक्या 10 वर्षात. आणि ही सगळी टीम आम्ही कॉन्स्टंट आहोत. म्हणूनच प्रत्येकाचा अनुभव आम्ही आता पेशंटसाठी वापरू शकतोय. याचा आम्हालाही एक अभिमान वाटतो की चला आमचे अनुभव पेशंटच्या फायद्याचे होत आहेत. आणि ऑफकोर्स या सगळ्या ह्याच्यात सपोर्ट हॉस्पिटलकडनं पूर्णतः मिळेल. डॉक्टर बोरा सर आमचे डीन आहेत, PM जाधव सर, अंकुशराव कदम सर यांनी सगळ्यांनी आमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळे ते आम्हाला या सगळ्या ह्याच्यात खूप पाठिंबा देतात. म्हणूनच या शेवटी शस्त्रक्रिया चांगल्या आणि सुखरूप होतात पेशंटसाठी. फरक पडतो. आणि पेशंट जर तुम्ही as you have said that the patient ओके, फर्स्ट ऑफ ऑल तुमचा प्रश्न म्हणजे पेशंट अंडरगोईंग सर्जरी हॅज अ डिफरंट मेंटल स्टेट टू स्टार्ट विथ. When he is entering the operation theater, when the relatives are saying goodbye to him, he is in a different mental state. So we could have talked with him about politics. Okay, that was the awareness that he had. But all we did was we just made him a little sleepy. We did not give him complete anesthesia that he would be numb and not knowing anything. We kept him awake just enough to realize that there is something happening around him. So when we tell him he is breathing on his own, he is not having pain, we are telling him that yes, we are now doing your surgery, and he is comfortable with it. So he is not in a mental state. जिच्या हृदयामध्ये छिद्र होतं जन्मापासून. या पेशंटचं वय जवळजवळ आता 34-35 वर्षाची लेडी होती आणि तिचं डायग्नोसिस झालं होतं प्रेग्नन्सीमुळे. त्यावेळी पण त्यांनी काही करून घेतलं नव्हतं कारण त्यांना पण ती भीती होती. पण जसं मी सांगितलं की जसं लोकांचा अवेअरनेस वाढत गेलं त्या पेशंट मग पुढे आल्या ऑपरेशनसाठी. पण त्यांच्या पण फुफ्फुसावरती प्रेशर खूप होतं आणि या नॉर्मल पद्धतीने ज्याला आपण भूल पूर्ण देऊन अनेस्थेसिया देऊन आपण ट्यूब टाकून व्हेंटिलेटरला कनेक्ट करून असं करून याच्यात रिस्क जास्त होती. म्हणून मग हे पेशंट्स आम्ही डिस्कस केले आणि ह्या वेगळ्या पद्धतीने करण्याचं आम्ही ठरवलं. या दोन्ही पद्धतीने या दोन्ही पेशंट्सला या पद्धतीने ऑपरेशन्स केल्यानंतर दोघांनाही खूप चांगलं वाटलं. पेशंट रिकव्हरी खूप फास्ट झाली. पेशंट खूप लवकर डिस्चार्ज झाले. ह्याच्यात पहिला पेशंट जो होता ते बायपास जे आम्ही हल्ली करतो ते हृदय चालू ठेवून करतो, बीटिंग हार्ट सर्जरीज करतो. त्याच्यात पेशंटच्या सगळ्या सिस्टीम आहेत तशा राहतात आणि पेशंट अवेक होता म्हणजे जागा होता. दुसरी पेशंट जी गेली तिच्या हृदयाला तिचं जे छिद्र होतं ते हृदयाचं ऑपरेशन करणं, त्याच्यात हार्टलंग मशीनचा सहभाग पूर्ण होता. डॉक्टर विजय सर आमच्या बरोबर होतेच. पण या पेशंटला पहिल्यांदाच असं झालं मराठवाड्यात की आम्ही हृदय थांबवलंय आणि पेशंट शुद्धीवरती. म्हणजे जर का आपण दाखवलं असतं तर पेशंटला स्वतःचं हृदय थांबलेलं दिसलंही असतं आणि पेशंटची तक्रार काही नव्हती. तर अशा पद्धतीने आम्ही ऑपरेशन जरा वेगळ्या पद्धतीने केलं. याच्यात भूल तज्ञांचा सहभाग खूप जास्त होता आणि त्यांच्यामुळे शस्त्रक्रिया डिपार्टमेंटला कार्डियक सर्जन म्हणून आहे. गेले 10 वर्ष मी इथे आहे स्थायी. औरंगाबादमध्ये गेले 16 वर्ष मी प्रस्थापित आहे. सर जसं म्हणाले की हृदय शस्त्रक्रिया पहिली म्हटलं की एक तर लोक खूप घाबरतात. त्यांना वाटतं की आता आपल्यावरती काळाचं संकट आलं. बट कालांतराने ह्याच्यात खूप बदल होत गेलेले आहेत आणि ही शस्त्रक्रिया आता खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला आता चांगले रिझल्ट सकट आपल्याला ही चालवता येते. आणि सुदैवाने लोकांची भीती आता बरीच कमी होत चालली आहे. म्हणजे तुम्ही पण आय एम शुअर सगळे ऐकता की अँजिओप्लास्टी आहे, बायपास आहे आणि डॉक्टर गुगल आपले बसलेलेच असतात. बट लोकांचं ह्याच्यातलं ज्ञान खूप वाढत चाललंय आणि लोकांचा कल हृदय शस्त्रक्रियेकडे आता जास्त पॉझिटिव्ह होत चाललाय, चांगला होत चाललाय. त्याच दृष्टीने त्याचंच एक्सटेन्शन म्हणून आज आपण जमलेलो आहोत. आजच्या युगामध्ये मेडिकल सायन्स अत्यंत वेगाने वाढत आहे आणि वेळोवेळी आपण त्या निमित्ताने पत्रकार परिषदा घेत आहोत. वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये अत्यंत नवीन नवीन टेक्नॉलॉजी, नवीन नवीन प्रयोग केले जात आहेत. हृदय शस्त्रक्रिया
बोलत्या चालत्या माणसाची ही एक त्यातलं दिव्यच आहे असं आपण समजूया. तर आता ज्या 2 शस्त्रक्रिया आमच्याकडे झाल्या आहेत त्याबद्दल बेलापूरकर सर आणि त्यांच्या टीमकडून आपण माहिती करू. सविस्तर माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या सोबत या पत्रकार परिषदेसाठी जी टीम ज्यांनी शस्त्रक्रिया केली ती आहे आणि रुग्णालयाचे आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र बोहरा सर आहेत. थोड्याच वेळात डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी सर सुद्धा आपल्याला जॉईन होतील. या हृदय शस्त्रक्रिया करणाऱ्या टीम मध्ये डॉक्टर योगेश बेलापूरकर सर होते, डॉक्टर नागेश जांभुरे, डॉक्टर अजिता अण्णा छत्रे, डॉक्टर रीम रॉय, डॉक्टर प्रदीप बिसे, डॉक्टर जुबेर खान, डॉक्टर विजय व्यवहारे ही सगळी मंडळी आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो डॉक्टर बेलापूरकर सरांना की त्यांनी आपलं निवेदन करावं, त्यानंतर आपण प्रश्नोत्तराकडे. माझं नाव डॉक्टर नागेश जंबुरे आहे. मी हृदयरोग भूतज्ञ म्हणून या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. जसं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आम्ही 12 तारखेला आणि 19 तारखेला ओपन हार्ट सर्जरी, अवेक ओपन हार्ट सर्जरी केली. तर अवेक ओपन हार्ट सर्जरी करताना आम्ही रुग्णाला पाठीच्या मणक्यातनं थोरॅसिक इपिड्युरल अनेस्थेशिया आम्ही त्याला म्हणतो, तर पाठीच्या मणक्यातनं त्याला बोल देऊन ऑपरेशन दरम्यान व ऑपरेशन नंतर त्याला पूर्णतः सुन्न केलं होतं. हा छातीचा पार्ट जो आहे तो रुग्णाचा पूर्णपणे सुन्न केला होता. तर ह्या शस्त्रक्रियेचा फायदा असा की रुग्णाला रिकव्हरी खूप फास्ट झाली. 3 ते 4 दिवसात आम्ही रुग्णाला डिस्चार्ज केला. त्याचं रिहॅबिलिटेशन खूप फास्ट झालं. रुग्णाचा आयसीयू स्टे हा कमी झाला. त्यामुळे रुग्णाला त्याचे फायदे जास्त झाले. आणि ह्या दोन्ही रुग्णांमध्ये पेशंटला फुफ्साचा त्रास होता. तर ह्या मेथडमुळे रुग्णाला त्याचा अधिक फायदा झाला. भूल देताना आपण काय काळजी घेतली? भूल देताना जसं की नॉर्मली पेशंटला आपण रुटीनची सर्जरी करतो त्यावेळेस पेशंटला पूर्णपणे व्हेंटिलेटर टाकलं जातं. त्याच्या श्वसननलिकेतनं आपण नळी टाकून पेशंटला व्हेंटिलेटर टाकतो. पण ह्या शस्त्रक्रियेमध्ये पेशंट हा पूर्णपणे शुद्धीवर होता. आमच्याशी तो बोलत होता, आम्ही काय बोलतो ते ऐकत होता. तर त्याच्यामुळे जे भुलेचे बाकीचे ड्रग्सचे जे साईड इफेक्ट्स आहेत तर ते आपण कमी करू शकलो. आणि रुग्णाची हिमोडायनामिक्स म्हणजे ब्लड प्रेशर वगैरे जे आहे ते आपण स्टेबल ठेवू शकलो. हा त्याचा फायदा झाला. मी डॉक्टर बेलापूरकर योगेश, मी हार्ट सर्जन MGMला आहे. डॉक्टर नागेश जंबुरे आणि डॉक्टर अजिता मॅडम आमच्या भूलतज्ञ कार्डियक अनेस्थेटिस्ट आहेत. या महिन्यात 12 तारखेला आणि 19 तारखेला आम्ही 2 वेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या. एक बायपास केलं आणि एक हृदयाचं छिद्र बंद केलं. या दोन्ही पेशंटमध्ये वेगळं आम्ही असं केलं की पेशंटला पूर्ण बेशुद्ध न करता पेशंट जागी ठेवून आम्ही या हृदयाच्या शस्त्रक्रिया केल्या. हे मराठवाड्यात पहिल्यांदाच असं करण्यात आलं ज्याच्यात पेशंटचं हृदय पूर्ण थांबलेलं असताना पेशंट पूर्ण शुद्धीवरती होती. आणि हे घेऊन पेशंटची शस्त्रक्रिया एकदम चांगल्या तऱ्हेने पार पाडता आली. या शस्त्रक्रियेमुळे पेशंटची रिकव्हरी चांगली राहिली. पेशंटला लवकर डिस्चार्ज करता आला. या शस्त्रक्रियेत पेशंटच्या तोंडात ट्यूब टाकून व्हेंटिलेटरला जे नॉर्मली नेहमीच्या शस्त्रक्रियेत टाकायला लागतं तसं करावं लागलं नाही. आणि याचा फायदा असा झाला की पेशंट ऑपरेशन नंतर पण जागीच होती, ऑपरेशनच्या दरम्यानही जागी होती. त्यांना शुद्धीवरती आणण्याची गरज पडली नाही. आणि याच्यानंतरची त्यांची रिकव्हरी पण फार फास्ट राहिली. नॉर्मल पेशंट आम्ही 6 ते 7 दिवसात डिस्चार्ज करतो, हे पेशंट आम्हाला अवघ्या 3-4 दिवसात डिस्चार्ज करता आले. पेशंट अतिशय चांगले राहिले, स्टेबल राहिले. पेशंटला ह्याचा खूप फायदा झाला. ह्याच्यात ऑफकोर्स हॉस्पिटलचा सहभाग खूप चांगला राहिला. अंकुशराव कदम सर, PM सर, जाधव सर, सूर्यवंशी सर, बोहरा सर यांची सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळे ह्या वेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करता आल्या. या शस्त्रक्रियेमध्ये आमची टीम डॉक्टर नागेश सर, डॉक्टर अजिता मॅडम जसं मी म्हटलं, डॉक्टर विजय व्यवहारे हार्ट लंग मशीन चालवणारे, डॉक्टर प्रदीप बिसेन, डॉक्टर जुबेर खान आणि सगळ्या ICUच्या टीमच्या सगळ्या डॉक्टरांचा ह्याच्यात सहभाग होता. आणि ही शस्त्रक्रिया अतिशय यशस्वीरित्या करता आली. याचा फायदा रुग्णांनी घ्यावा. इथे गेल्या 10 वर्षात 4,000च्या वर 5,000च्या वर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हृदय शस्त्रक्रियेला पेशंट्सनी घाबरू नये. वेगळ्या वेगळ्या कंडिशन्स जरी असल्या तरी त्यांच्या कंडिशन्स आम्ही चांगल्या तऱ्हेने हँडल करू हा विश्वास पेशंटनी ठेवावा. एवढा आम्ही हॉस्पिटलतर्फे ॲज अ कार्डियक सर्जरी टीम आम्ही आवाहन करतो. आपलं नाव? मी डॉक्टर योगेश बेलापूरकर. जे नवीन पद्धती येत गेल्या. आता डॉक्टर विजय सर आमचे हार्ट लंग मशीन चालवणारे परफ्युजनिस्ट आहेत की हृदय शस्त्रक्रिया करताना हृदय थांबवायला लागतं. मग ते हृदय थांबल्यानंतर जे मशीन चालवण्याचं जे मोठं कार्य असतं आणि पेशंटला सगळं चांगलं जिवंत ठेवणे, चांगलं ठेवणं हे सगळं त्यांच्या हातात असतं. बेशुद्ध करणं. तर ह्या प्रत्येक गोष्टीत स्टेप बाय स्टेप ऍडव्हान्सेस असं आपण म्हणूया त्या होत गेल्या.
आणि आज आपण जमलेलो त्या एका वेगळ्या प्रकारासाठी ज्याच्यात भूल तज्ञांचा रोल त्याच्यात खूप मोठा होता. 12 तारखेला आणि 19 तारखेला 2 शस्त्रक्रिया आम्ही केल्या. 12 तारखेला एका पेशंटचं बायपास ऑपरेशन केलं. त्या पेशंटला आधी अँजिओप्लास्टी झाली होती आणि त्या अँजिओप्लास्टी नंतर परत त्रास व्हायला लागला होता. मग असं कळलं की नाही, या पेशंटला बायपासचीच गरज आहे. पण त्या पेशंटला फुफ्फुसाचे आजार बऱ्यापैकी सिव्हिअर होते. तो माझ्याकडे जेव्हा आला तेव्हा त्याला मी म्हटलं की हृदय तुझं ठीक आहे, चांगलं आहे, आपण बायपास करू, पण तुझी फुफ्फुसं खूप खराब आहेत. त्यामुळे तुला जी काही रिस्क आहे ती तुझ्या फुफ्फुसामुळे पण तेवढीच जास्त आहे जेवढी हृदयामुळे. आणि मग